नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. तर थंबनेल पाहून समजलंच असेल तुम्हाला की आज व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर मित्रांनो, ह्या आहेत आमच्या घरच्या महालक्ष्मी अर्थात गौरी. तर आणि गणपती देखील आहे. तर मित्रांनो, आम्ही अशा प्रकारे गौरीचा देखावा उभा केलेला आहे. गौरी बसवलेल्या आहेत. तर त्या कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं हे घरगुती गौरी कशा वाटल्या ते देखील कमेंट करून सांगा. आणि हे आमचे आहेत छोटेसे बाप्पा. अशा प्रकारे आम्ही गणपती आणि गौरीची पूजा केलेली होती. आता इथं तुम्हाला दाखवतोच मी डेकोरेशन वगैरे कसं केलेलं आहे. तर बघा, इथं गाय आणि वासरू आहेत ठेवलेलं बाजूला. आणि इथं त्यांची ती पिलवंड आहेत. इथं आपण काही खेळणी ठेवलेली आहेत. हा एक पिलवंड आहे, त्याच्याबरोबर हे खेळणं ठेवलेलं आहे. इथं आपण फराळ देखील मांडलेला आहे, ते तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथं चकली आहे. हे एक नवीन पदार्थ आम्ही बनवलेला आहे. इथं 2 समया लावलेल्या आहेत. धान्याच्या छोट्या छोट्या राशी आहेत, करंजा आहेत, गुलाबजाम आहे. नंतर इथं बघा, आपण ह्या बाळाला असं छानपैकी ड्रेस घालून तयार केलं होतं. इथं आपण फळं वगैरे मांडलेले आहेत, कंच मांडलेले आहेत, शंकरपाळ्या आहेत, बाकरवडी आहे. नंतर इथं मोसंबी आहे. नंतर एक भाजी देखील आम्ही आणली होती शेपूची, ती देखील आम्ही पुढं ठेवलेली आहे. तर हे बघा, असं छान असं डेकोरेशन आपण केलेलं आहे घरामध्ये. तर ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या महालक्ष्मी अर्थात गौरी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. तर अजून आता तुम्हाला मी दाखवतो की आम्ही कशा पद्धतीने गौरीचं डेकोरेशन उभा केलेलं आहे. तर बघा, इथं आपण वरती छत दिलेलं आहे, जे प्लास्टिक पाईप असतात PVC, त्याची छत दिलेलं आहे. आणि ह्या छान अशा 2 महालक्ष्मी आपण सजवलेल्या आहेत. अर्थात आमच्या गौरी आहेत त्या. हे बघा, असं छान असं समोर सर्व मांडून वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथं महालक्ष्मी आहेत, मध्ये गणपती आहे. आणि असं छान असं डेकोरेशन, आजूबाजूला फुलं, आरशांच्या माळा. तर ह्या साईडने मी तुम्हाला आमच्या गौरीचं व्ह्यू दाखवतो, कसं वाटतंय ते नक्की सांगा. तर बघा, असं एका साईडने हे अशी छान अशी दिसत आहे महालक्ष्मी. त्या देखील महालक्ष्मीचं तुम्हाला मी तिकडच्या साईडने व्ह्यूज दाखवतो. बाकीचा तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर बघा, असं छान असं या साईडने व्ह्यू दिसत आहे. दोन्ही गौरी इतक्या सुंदर दिसत होत्या की खूप छान वाटलं. तुम्हाला आमच्या गौरी कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा. आम्ही सजवलेलं डेकोरेशन देखील तुम्हाला कसं वाटलं ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचे गणपती बाप्पा आणि गौरी कशा वाटल्या ते एकंदरीत आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि आमच्या महालक्ष्मी कशा झालेल्या आहेत ते सांगा. इथं आम्ही आता गौरीला घास भरवत आहे. तर हे बघा, इथं शिवमची मम्मीने गौरीला घास भरवलेला आहे. असं छानपैकी पुरणपोळीचं ताट तयार केलेलं आहे. हे बघा, इथं पुरणपोळी, दूध, आमटी, पापड, भजी, भात हे सर्व आपण तयार केलेलं आहे. आणि ते आपण महालक्ष्मीसाठी गौरीसाठी ठेवलेलं आहे. तर बघा, इथं गौरीला घास चारून झाल्यानंतर ना आपण त्यांचे फोटो घेणार आहे. 2-3 फोटो देखील घेतलेले आहे. आम्ही ही केलेली तयारी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वांचे धन्यवाद. असेच छोटे छोटे ब्लॉग घेऊन आपण इथून पुढे येणार आहे. आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी. बाय बाय. टेक केअर.